तर अवकाळी पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जुन्नर तालुक्यातील वडज इथं अवकाळीमुळे शेडनेटमधील शिमला मिरची भुईसपाट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर याच नुकसानग्रस्त शेतामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। अवकाळीचं संकट कोसळलं आणि हा जो काही माझ्या पाठीमागे बघता हा जो शेडनेट उभा केला होता शेतकऱ्याने शिमला मिरचीसाठी, तो पूर्णपणे भुईसपाट झाला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात शिमला मिरचीचं नुकसान झालेलं आपण या ठिकाणी जर पाहिली तर जवळपास 4 ते 5 फूट उंचीपर्यंत वाढलेली ही शिमला मिरची हा बाग भुईसपाट झाल्याने मोडून पडले आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। उभ्या डोळ्यात देखत हा शेतीमाल खरं तर नष्ट झालेला आहे। काय परिस्थिती आहे सध्या? सर, परिस्थिती लय बिकट आहे। हे 2 महिने मी हे पीक सांभाळलेले। रात्रीची मी 7 ते 9 ते 10 वाजेपर्यंत फवारणी करायची, कारण की याच्यावर थ्रिप्स नाही, रोग नाही, त्यासाठी। त्यानंतर हा 2 महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर माझा हा दुसरा तोडा आहे फक्त ह्या प्लॉटचा। ह्या प्लॉटला आतापर्यंत 3 ते 3.5 लाख रुपयाचा खर्च मी केलेला आहे। आणि त्यानंतर पण बाकी गोष्टी म्हणजे दिवस रात्र कष्ट करून दिवसा स्प्रे, 2 दिवसांनी खत औषधे देऊन सुद्धा आज कालच्या वादळामध्ये निम्मा प्लॉट जवळजवळ सपाट झालेला आहे। त्या प्लॉटची तुम्ही अवस्था बघू शकता। खाली ह्या सरीचा कमीत कमी एका झाडाला 2-2, 3-3 किलोचा माल होता, हा नष्ट झालेला आहे। त्यानंतर कांदे काढलेले आहेत, कांद्याच्या शेडची सुद्धा कौलं आमची उडून गेलेली, अशी परिस्थिती आमच्या आता आहे। हेमंत चापुडे, झिमडिया, जुन्नर, पुणे।